अज्जे, आपल्या गावच्या मंदिरापेक्षा ना ते मामाच्या गावचं मंदिर आहे ना ते जास्त भारी आहे. अरे मंदिर मंदिर असतं, त्यात काय भारी बिरी नसतं. चल चल बाबा. अगं नाही ग, असतं. कारण मामाच्या गावच्या मंदिरात विठ्ठलाबरोबर रखमाई पण आहे. आपल्या मंदिरात का नाही? ती एक अजबच गोष्ट आहे बाबा. आधी आपल्या मंदिरात रखमाई होती, ती अचानक निघून गेली. म्हणजे असं म्हणतात की ती आपल्या गावावर रुसली. मग आता ती परत कधीच येणार नाही. 15 वर्ष वाट बघितली पण ती नाही आली. मग आता काय? आता काय ते त्या रखमाईलाच माहिती बाबा. चल बाबा चल, किती प्रश्न विचारतो. चल. पॉइंट दिसली का रे? बस नाही ना राव. चला ना मग घरला जाऊया. हे बस आहे बाजा. राम्या बियर काढ. ए अरे शेवटची एक एक राहिली. हा दे. एवढ्याच आणला होता ना बे. ए बजा अख्खा क्रेट आणला होता. सनी लावणीचा हिडो बघितला का? ए सूर्या बघू रे, माझ्या आयफोन मध्ये लई छोटं छोटं दिसतंय सगळं. झालं मोठं हा चित्र. हा बाजा सनी लावणीचे मारामारी बघायची का? नाही असू दे. अरे बघ ना, अरे बघ ना, अरे बघ ना. पॉइंट दिसतात काही? थोडं वर धर. हा तुझ्या माईला वराड दिसतं का? बघ ये होय. याच आपलं हेच चालू असतं. तुझं तरी काय दुसरं? नाही येत आज. मायला येईल ना रे वराड, नाही तर भुसण्या सुधारायचा आपल्यासारखाच बिन लग्नाचा. आईला कसलं विचित्र वराड आहे. मुलगी लग्न करून मुलाला परत घेऊन जाणार आहे. अरे टेकवडे गावचं वराड आहे ना. पारगाव टेकवडे. हो. अरे असं म्हणतात या गावामध्ये मुलगीच शिल्लक नाही. 15-20 वर्ष झाले असतील. गावामध्ये कुठल्या मुलीचा जन्म झाला नाही. गावातली मुलींची शाळा तर कवाच बंद पडली. वर्गात मुलं 30 आणि मुली 0. अरे यांनीच मुली पाडल्या, अनाथ आश्रमात सोडल्या. अरे मुली झाल्या म्हणून सुनाना माहेरी धाडलं. आई बायांनी तर जीव दिला जीव. त्यामुळं हे गाव इतकं बदनाम झालं की आता इथं कुणी लग्नासाठी पोरगीच देत नाही. अरे परवा तर विचित्रच प्रकार घडला. काय मध्ये मावशी नीट प्रेस करा बरं का. काय म्हणलं होतं? कुठं आहे मी? आता पोरगीच काय, पोरीचं प्रेत सुद्धा या गावात यायला घाबरतय. आता जर गावामध्ये कुणाला लग्न करायची खाज असेल तर डायरेक्ट घर जावई म्हणून दुसऱ्या गावाला जावं लागतंय. अशी सगळी परिस्थिती अवघड आहे या गावातली. तुला सांगतो. पॉइंट ही कडनं आली बस. राम राम भारत दादा. राम राम. हे कशाला आलं इथं? आपण ज्याच्यासाठी आलोय त्याच्यासाठी आले ते. काय बोलले तो? नाही पोरं म्हणली का फाट्यावर बसून बिअर पिऊ नाही का? आणि भुसण्याच्या वराडाला आलतो. नाही मित्र म्हणून आपली बी रिस्पॉन्सिबिलिटी आहे नाही का? मग आमची काय 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 रे? नाही भारत दादा, तुम्ही जरा पुढवून हे शिष्टी घ्या बरं. तुम्ही काय घ्या? असा पुढाकार घ्या तुम्ही. हा तो विषयच नाही ना. चला घ्या आमच्या मागे. चला एक नमस्कार. सुस्वागत. आय एम भारतराव झेंडे. ताठवडे टेकवडे. ए सूर्या इकडे बघितलं का? कसला 16 GB चा कचकचित रे. नवरी येते. वेलकम लेडीज अँड गर्ल्स. तुम्ही ना 0 सगळे. हा तर आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये बरं का मंगल कार्यालय झाल्यापासून पहिल्यांदाच मंगल प्रसंग उद्भवलेला आहे. आणि त्या निमित्तानं आम्हाला असं म्हणावं असं वाटतंय की आमच्या गावामध्ये मला बोलायचं होतं. परमेश्वर गाईला सुद्धा होते. आमचंच नशीब पालतंय. दादा चहा घ्या. द्या. तुम्हाला आणू का? काय नको. जा बाई बापू द्या. नाही जा बाई बापू. किती दिवस नुसत्या अशा गाई म्हशी पिळणार? मग काय करू?
पोराचं घ्या जरा मनावर. 12 वर्ष झाली लग्नाला. 4 लोकात आमची लाज जाती. त्याला आम्हाला पोरं होत नाही, त्याच्यामध्ये तुमची लाजण्याचं काय आहे? मंगल, तरी तुझ्या आईला सांगत होतो या गावातली माणसंच वाईट आहेत, पण नाही, माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे. आता काय चाटायचं आहे का माणूस? त्या मिशा चाटा चहा लागलाय, मुंग्या लागतील नाही तर. ओ दादा, तुम्ही काय दर यायला तेच तेच पुरण लावता हो? आमचं सगळं चांगलं चाललंय. होय का? हा, आणि विठ्ठलाच्या मनात असेल तर होईल आम्हाला बी लेकरू. अगं विठ्ठलाच्या आधी तुझ्या या नवऱ्याच्या नको का मनात यायला? 17 डॉक्टर झाले, 70 टेस्ट झाल्या, आता तेच धरून बसू का मी? अरे ए राणे, मी काय म्हणतो मामा, म्हणा. पुसून घ्या थोडं. असू दे. तुम्हीच काय नाही घेत मनावर? म्हणजे तुमच्या मंगलला गोंडसा भाऊ आणा ना, आम्ही सांभाळतो त्याला. आता सरळ बोलायचंच नसेल तर प्रश्नच मिटला. बोलायचंच नाही मग. मी अजून सांगतोय जावई बापू, माझं ऐका. काय? हे सगळं इका आणि चला आमच्या गावी. तुमच्या गावाला गेल्यावर काय आपाप पोरं होतात काय? ए मंगल, न्यारीला काय का शिरा कर शिरा. दादा तुम्ही पण ऐकत नाही हा? तुम्ही कशाला त्यांच्या नादी लागता? तुम्हाला माहिती आहे ना कसे आहेत ते. तर आता उगाच चिडचिड करू नका, चहा घेऊन जा. सांगितलं ना तुला नको आहे म्हणून. ते दुधाचे पैसे मिळतात का बघा की आज. त्यासाठी चाललोय मी. वहिनी ते येणार आहेत ना, आणि म्हशीच्या शेडचं करायचंय ते. आहे डोक्यात आहे माझ्या. ते दुधाचा आत घे, जातात का बघा आज ते. अरे का डोळं फुटलं का काय? हा, तू गधड्या दगडा तुझ्या BMW ला ठोकलं ना. अरे किसने, अरे काय केलंस हे? ब्रेकच नाही लागला गाडीचा. अरे असं कसं नाही लागला? पोचा मारलास रे. काय पोचा पोचा हे बघ ना. हा. आता याची नुकसान भरपाई कोण देणार? परत असं करणारच नाही मी खरं. परत असं झालं ना तर तुझं हे मच्छर मारायचं धुराचं मशीन आहे ना, तुला दिसणारच नाही. थांब दाखवतोस तुला. बजरंग, मी काय म्हणते, दूध टाकायचंय. टाका ना तिकडे, डेअरी तिकडे आहे ना. येऊ का मॅडम? तुम्हीच घ्या की. मी घेत नाही. येऊ का मी? बाबा तुम्ही सांभाळ. हा असंच का करतो दरवेळी? तुम्ही तरी असं कशाला करता दरवेळी? शिदोरे मामी, तुम्हाला तर माहितीये तो बायकांना लाजतो, आहे का नाही? मी काय म्हणतो? मला तर प्रश्नच आहे, याचं लग्न कसं होणार? ऐका ना तुम्ही. आता बायका हा काही लाजण्याचा विषय आहे का? आहे का नाही? आता मला सांगा, एवढं मोठं जग तयार झालं तेव्हा कोण होतं? एक बाबा आणि एकच बाई. आता त्या वेळेला ऐन टाइमाला जर तो बाबा त्या बाईला लाजला असता, काय लाजला असता, तर एवढं मोठं जग तयार झालं असतं का? या बया, तुमचं आपलं काहीतरी. पैसे पाहिजेत मला. कसले? कसले म्हणजे दुधाचे. कोणाच्या? दूध टाकतो ना मी, पैसे राहिलेत माझे. अरे कसे देणार? तू आधीचे एवढे उधार घेतलेस त्याचं काय? कापून घेताय तुम्ही गेले 3 महिने. अरे ते व्याज झालं. ऐका ना, तर मुद्दलाचा विषय काय आहे? माझ्या भावाचं वर्ष श्राद्ध घालायचं आहे, बघा ना. आता या वयात मला 2 पोरं झाली, बापाकडनं काहीतरी शिकावं का नाही? 200 रुपये जास्त आहेत. राहू द्या, ऍडजस्ट करून घेतो. नेहमी सारखं येते मी. बाय किसन. परमेश्वरा, एकच मागणं आहे, हे शरीर फक्त चांगलं ठेव आणि त्यातल्या त्यात लिव्हर चांगलीच ठेव. दुसरं काही मागणं नाही तुझ्याकडे. जय 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 जय. आता त्या काय चाललंय सकाळ सकाळ? हा, सांगू का आईला? सांगू का? ए असं करू नको. तुझ्या आईला कालच सांगितले दारू सोडली म्हणून. ओ, हे असलं काहीतरी अभद्र बोलत जाऊ नका बरं तुम्ही. का? आणि ते विमाना बंद करा, बंद करा. ते चांगलं लावा ना काहीतरी. हा, कुमारजी लावा ना, कुमारजी. हा. 啊 हा.
म्हणणं आहे माझं. हा. हे पोरा काय करतोस तू? काय बियर प्याला बियर प्याला लेका उद्या तुला पोरं होतील ती तुझ्या संगत दारू पितील त्या पोराला पोरं होतील ती त्यांच्या संगत दारू पितील आम्ही चालू पुढे वारसा गेलं गेलं हे गेलं. बास बास बाई गळा काढू नका सकाळ सकाळ हा? आणि ते लग्नाचं या जन्मात आणि या गावात काय होईल असं वाटत नाही. काय सेट चहा तरी घेतला का सकाळचा पहिला? ए टल वाचला का वाचला का आले वरडू नको. तयार राहत जाओ. हा घे. नाही मी काय म्हणत होतो हा एवढं कशाला लागते दूध तुम्हाला रोज? बापले एक सकाळपासून सुरू झालेले आहेत तिकडं. मांजरी आहेत ना दोन हा त्यांच्यासाठी. हा तुला काय रे एवढ्या उचापत्या? खाल्या मेला दूध म्हणून पैसे देणं जड जाते. शेट आ? नड होती थोडी काय सोय होत्या का बघा की जरा. शाळेची शिक्षण समिती त्याच्या ह्याच्यावर आहे मी. कशावर? बॉडीवर. कोणाच्या? शिक्षण समितीच्या बॉडीवर आहे मी आणि शिक्षण समितीची निवडणूक आहे तर मलाच पैशाची नड आहे. तुझे मला पैसे. शेट भावा श्राद्ध आहे माझ्या. तुझा भाऊ असा अचानकच काही गेला न सांगता? ते जाण्याच्या आधी सांगायचं विसरलं असेल तुम्हाला. आणि तू पैसे मागायला लागलाय शोभते मी. श्राद्ध आहे शेट. ए बघा किसन्या मला, एकदा नाही म्हणून सांगितलं ना. हा निघ जा चल. अयो ह्याच्यात तर फक्त बायकाच मारामारी करायला. अय राम्या तू कोणा स्टार्ट करायला? फेसबुक फ्रेंड आहे आपली एकदम स्लिक पीस ॲटॉमी. काय नाव आहे? आले ना डक्रूज. डक्रूज? हा जर्मनीला असते. गोरी कर थोडीशी जस्ट आले बोलले आपल्याला. बाबा हा किती होतील? एक गाडी विटांचे 20,000 रुपये होते. 20,000. बर हे दोघं कोण आहे रे सेम टू सेम कपडे घातले? आमच्या मालकांची पोर आहेत. जुळी आहेत बर का. फक्त 10 मिनिटाचा अंतर आहे त्यांच्यात. पण दिसण्यात लय फरक वाटतो त्यांच्या. हा एक आईवर गेलाय आणि एक काकांवर. वडिलांना काका म्हणतात ते. मग काकाला काय म्हणतात? काकाला तुला काय करायचंय? ए सूर्या रम्या वडापच्या कलेक्शनचं काय झालं रे? संध्याकाळी आणतो काका. आणि विटांचं काय झालं रे? त्या जास्त जळल्यामुळे काळ्या झाल्या त्या. तुला त्यानं कामाकडे लक्षात द्यायचं नसतं. नमस्कार पाटील. नमस्कार. मी माझ्या गोठ्यास काम करून घेस म्हणत होतो. काँग्रेस काँग्रेस या करून. नाही त्यासाठीच म्हणत होतो की ते इटा वाळू आणि मटेरियलचे पैसे समजा मी पुढच्या महिन्यात दिले तर चालतील का? काम पण पुढच्याच महिन्यात कर पैसे आल्यावर. चल रे. गरज होती. अय किसन काका काय बोलायला कळा ना तुला? त्यांच्या मागं काम आहेत. निघ ना. राहू दे. जड आहे ते. मी काय मला काय ऐकायचं नाही. मी चाललोय आता. मला काय बोलायचं नाही. ए पोरो झुमर मामा चालला त्याला सोडून या फाट्यावर. हा जातो. नाही राहू द्या मी जाईन माझच मी. बोला ना हिशोब काढा ना. मी काय म्हणतो पाहुणं पाळण्यात ठरल्याप्रमाणे तुमच्या शेता आणि गीताचं लगीन आमच्या रमेश आणि सुरेश बरोबर लावून टाकून उन्हाळ्यात. एवढा विषय सोडून बोला पाटील. तो पाळणा मोडला आता कांदे भरतो त्यात. या असल्या आडग्यांबरोबर लग्न करून देण्यापेक्षा बिन लग्नाच्या ठेवीन माझ्या पोरी. येतो मी. या ठिकाणी आम्ही भाषण करणार म्हटल्यावर माईक सुधीक शिट्टी मारायला लागलाय. काय योगायोगे बघा. ज्या गोष्टीचं आपण इथं भूमिपूजन करत आहोत ती बी मेगा शिट्टीच आहे. या ठिकाणी आपण एकदम आधुनिक अशी टाउनशिप उभी करत आहोत कारण आपल्या गावचं शहर व्हावं अशी त्यामागची कल्पना आहे. लवकरच आम्ही इथे MIDC आणणार आहोत. त्यामुळं आपल्या गावच्या विकासाला इथं चालना भेटेल आणि म्हणून या ठिकाणी आमचे सुपुत्र या गावचे युवा नेते आणि तुम्हा सर्वांचे लाडके उपसरपंच भारतराव झेंडे यांचे या ठिकाणी अभिनंदन करून त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ग्रँड अँबॅसेडर कॉमेडी अभिनेते जे विलास यांचे या ठिकाणी आभार मानतो. या मेगा शिट्टीमध्ये आपण सर्वांनी प्लॉट घेऊन या ठिकाणी इम्बॅलन्समेंट करावी. धन्यवाद. काय म्हणले? इम्बॅलन्समेंट म्हणजे गुंतवणूक. बरं कोणाला जर
जर माझ्या बरोबर फोटो काढायचा असेल तर एक एक जण रांगेत या. कोण नाही, सगळे गेले घरी आपापल्या. तुम्ही पाकिट घ्या, निघा की. हे पाकिट दे रे, खऱ्यासारखंच वाटते. ए जेवायला घाला त्याला. सरपंच साहेब, काय रे किसने? हे काय काय चाललंय माझ्या जमिनीवर? तुझी जमीन? अरे येड्या, तू लिहून दिलीस की आम्हाला? कर्ज फेडले की मी तुमचं. फेडलं? मग जमिनीचे कागद मला परत करा मग. या काय जा. हो थांबा थांबा, जरा स्टँड पर्यंत सोडा ना. बसा लवकर. आता विषयच नाही ना, रोडच जागा आहे, चांगले पैसे मिळतील तुला. गप गुमान पैसे घे आणि आईस मध्ये राहा की. इशा कसा का नाही आहे तो? मग माझी जमीन आहे, मला जमीन कसायची आहे, पैसे नकोत मला. अरे काय करशील कसून? शेतकऱ्यांना काय आयुष्यभर कष्टच करावे का रे? नाही नाही हा, पाऊस पाण्याची वाटच पाहावी का? आता सरपंच म्हणून, उपसरपंच म्हणून आमचं काही कर्तव्य की नाही शेतकऱ्याला पैसे मिळवायच्या. बर तुला पैसे पाहिजेत का नको तसं सांग बा. हे बघा मालक, माझ्या जमिनीत तू ना 0 गोडीत राहा, तुझाच फायदा आहे. नाही तर मग एक दिवस तुलाच प्लॉट घ्यावा लागेल आमच्या मेगा सिटीत विकत. हे चल सेल्फी घेऊया मेगा सिटीच्या बोर्डासमोर. ये की ये. आधीचेच राहिले, तुझे द्यायचे नको. अरे माझ्याकडे आहेत म्हणून देतोय ना. घे, धर धर धर. दादाचं कार्य एकदम मस्त व्हायला पाहिजे. किसन, त्या तुझ्या जमिनीचा मॅटर काय झाला रे? जायला मेगा सिटी होणार आहे तिथं. माझ्या दादाच्या नावावरची जमीन जी होती ती सरपंचाला दिली होती ना, तिथेच उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आज. अरे देवा, जायला त्यांचीच मेगा सिटी सारणार आहे मी त्यांच्या ह्याच्यात. बसा, गाडी भरली की लगेच निघणार आहे. या. किती भरणार आहेस आणि कुठं डोक्यावर बसू का तुझ्या? नाही तर काय, एवढी माणसं कशी काय भरता तुम्ही लोक? ओ दाखले मालक. अरे काय झालं रे ओळायला? कुठं जायचं? टेकवडे. अयो बसा ना मग. कुठे बसू? बसा ना. अयो सॉरी, गिव मी 1 मिनिट. है उतर. ए उतरा, चला उतरा खाली प्लीज. आले का माझी पोर? काका या 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 आले का? या वहिनी या. कसं आहेस तू? असू 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 दे असू दे. नमस्कार कर. शाबास. कसाला प्रवास? चल या चला चला. चला जेवायलाच वाढते आता लगेच. अगे जेवणाचं काय आता, चहा टाक की, बागे घे पटकन. चला.
गावात डेंजर मॅटर झाला. नवीन मॉडेल आलंय. किसन कड हा? माग बघ. आपल्या गावात मॅकबुक प्रो. काका एवढं भारी गाव असूनही मला कधीच येऊन दिलं नाही पप्पांनी इकडं. पण बघ ना, आता त्यांच्यामुळंच यावं लागलंय. धुवून घेते आधी. लई कष्ट सोसले दादानं, जीवाचे पार हाल करून घेतले. काय कसले व्यसन नाही, काय नाही. आणि गेला कशानं? अटॅक. रुपालीवर लई जीव होता पण दादांचा. तेवढं तिचं लग्न बघितलं असतं तर. ते लग्न बिग्न आधी त्यांची इच्छा होती ती पूर्ण करायची. काय? काका मला तर कृषी अधिकारी व्हायचंय. ते होतो नंतर. तुझ्या एकदा लग्न झाले की मी काकाच्या जबाबदारीने मोकळा. नाही आधी कृषी अधिकारी, मग बाकीचं. होशील कर, तुला पाहिजे ते कर. आणि बरं का वहिनी, आता तुम्ही हितच राहायचं. कशाला पुण्याला भाड्याच्या घरात राहताय? भाऊजी अहो कशाला तुम्हाला आमचं ओझ? ते बघू आपण नंतर किती होते ते. आणि एवढं वाटत असेल तर मला मग महिन्याचं 25,000 भाडं द्या. काय वहिनी? आणि मला तरी या लेकराशिवाय कोण आहे सांगा? माझ्यानंतर हे सगळं तुटकं फुटके हिच आहे. काका मला आवडेल रे इथे राहायला खरंच. आवाज कसला? बाहेर पडा रे. इकडे चाला का भूकंप? ए बाहेर पडा रे. चला विटा वाळू टाका. चला कामाला लागा. चला. काय चाललंय हे? काय करायला तुम्ही? मामा मी तुम्हाला गोठा बांधायचा ना. मामा इटा माझ्याकडून आहेत, वाळू माझ्याकडनं, पत्रे मी आणलेत मामा. कामगार माझेत. का मामा 10 म्हशी बसतील एवढा गोठा बांधून घेऊ. हा नाही रे, पण माझ्याकडे 3च जनावर आहेत. एक गाय, एक वासरू आणि एक म्हैस. अहो मामा आज ना उद्या वाढतीलच ना. हा आणि गावात रेडे कमी आहेत का काय? सत्य. हा बरोबर. नाही पण बाबांनो, माझ्याकडे काय एवढा पैसा नाही. मामा तुमच्याकडनं पैसे घ्यायला आम्हाला काय काय झालं? शेणात पाय भरला. खाली बघत जा ना. काका म्हणले की आधुनिक गोठा बांधा आणि म्हशीसाठी हे बसून घ्या म्हणले. पण ऐकलं का? काय झालं? काय झालं? हे बघा की चिमितकार झाला. कसला? तुळशीतून कोंबड्यांचा आवाज येतोय. ढेकऱ्यात असेल तुला. ओ हे बघा. अगं मंगे बिंडोक, इकडे बघ. ए इकडे कोण कोंबड्या सोडला? चला रे, चला मामा. आईला आता तुझा पण मामा? अरे माझं घर काय गोडाऊन आहे काय? एवढ्या कोंबड्या कशा आणल्यास इकडे? पाहुणे आलेत, कोंबड्या लागतीलच ना मटण करायला. मटण बर का? 200 आहेत अंडी देणाऱ्या. मामी तेवढेच तुम्हाला जोडधंदा. आता उगाच मामांकडनं आगल्या मुतल्या पैसे नको मागायला नाही का? तुला कशाला पाहिजे चौकशा? सुपर स्ट्रॉंग मामा. आणखीन एक. मायला तुमच्या आणा रे. हे काय कपाटे? आफ्रिक अनबिंगारो बियर. सुपर स्ट्रॉंग आणि एकदम चाइल्ड. फक्त तुमच्यासाठी लोडेड आणि संपलीच तर मागून घ्यायच्या फोन करून बिंदास. हा घरपोच डिलिव्हरी. शेवटी आपली बी सर्व्हिस इंडस्ट्री आहे ना. हा मामा पण सप्रेम भेट गॉगल घालून. काय रे? कोण आहे मशात या? तुमच्याच ना मामा. त्या याला तुझा पण मामा? अरे कशासाठी? माझ्याकडे रेडा नाही.
आमचे वडील म्हणले प्रत्येक म्हैस 20-30 लिटर दूध देते, म्हणजे रोज 80 लिटर. आणि ते दूध टाकायचं असेल ना तुम्हाला तर त्यासाठी BMW. BMW? अरे पण कशासाठी देतोस मला हे सगळं तू? आता तुम्ही किती दिवस त्या MT वर काढणार ना. बघ की काय करणार आता. आता शानमध्ये ही तुमची BMW चालवायची. माझी काय करतोस ते? तुमच्या MT ची चावी द्या ना मला. कशासाठी? आमचे वडील म्हणले की आता तुमची MT मी चालवायची, माणसाने लायकीत राहावे असं म्हणले. बरोबर बोलले वडील तुझे. हे घे. आता 80 लिटर दूध एवढे BMW म्हणजे एखादा चावायला पाहिजे ना. रोपाले काय झालं? नाही नाही तुम्ही नको, तुम्ही हे समजा ठेवून घ्या आणि हे कार्ड नक्की वाचा. हा कार्ड शिकलायस तू? अरे लई छोटं दिलेस हे जायला. पण मामा पाय मोड ना. हो भारतराव असं करू नका, मला दूध टाकायला जायचं. ए काय चाललंय अरे? उतरा चला उचला. मी काय केलेलं नाही. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? झिरो तुम्ही झिरो. अरे मामाला नाही किटल्या उचला. का? हो भारतराव असं करू नका. 200 लिटर दूध आहे, पिळा वेळ लागतो. गाडीत बसा की. गाडी 2 व्हीलर नाही 4 व्हीलर. बर काका, अरे हे माप राहिलं ना. बरं झालं वेळेत दिलंस. मापाचा विषयच वेगळा आहे. मामा किती ठिकाणी टाकायचंय माप? 47 घर आहेत. 47. चला. असं करू नका. लई खोळंबा झाला. इतकी गरज राहिली टाकायची. पोरं गेले तर टाकायला तुमचं दूध. तुम्ही टेन्शन घेता बरं? तो विषयच नाही ना. अण्णा खोळंबलेत ना. चला अण्णा. जाय तिकडे पाणी आण. नमस्कार. किसनराव खाली कुठे बसताय? या उभे राहा उभे राहा उभे राहा. घ्या वाईस सुपारी घ्या घ्या. काल तुम्ही आला होता परंतु आमचा मूड जरा ऑफ होता. भारतराव सांगत होते की तुम्हाला जमीन पाहिजे म्हणून. हा वळा असं उलट वळा. हा आणि सरळ चालत जावा. जावा. जिथं दम लागल तिथं थांबा आणि जिथं थांबाल तिथपर्यंतची जमीन तुमची. काय गरीबाची चेष्टा करताय? मी कधीच कोणाची चेष्टा करत नाही. मेलेल्या बायकोची शपथ कधीच नाही. नाही मला तुमची जमीन नको. मग दादाच्या नावावरची जी जमीन आहे तेवढी फक्त परत लिहून द्या म्हणजे. भारतराव घ्या कागद घ्या. जमिनीचे कागद तर तयार आहेत, लगेच उरकून टाकू. पण काय पण तुमचं पण सिंपल आहे. आमच्या भारतरावांशी तुझ्या पुतळीचं लगीन लावून दे. जाधवांकडनं फ्रीज, तिकडनं सोफा, शिंद्यांकडनं मायक्रोवेव्ह, वैद्यांकडून खाट गादी, पाटलांकडून फॅन, जगतापाकडून तालवारी म्हणजे भेंडे. पण लगीन मात्र आमच्या पोराशीच झालं पाहिजे. काय किसनराव? राव हा बोला. कुठं आहे? मी ते हे आहे का कामा ठिकाणी? झालो का? नाही अजून. आहो जरा जोर लावा. नाही होत. हे बघा तुमचं राहू दे माझं राहू दे. आपण 70 तोळ्यात डन करू. लग्न आहे ते. भावाचं वर्ष श्राद्ध तरी होते अजून. दादा का? अंगणात या आले का? हा बोला. होय का? शिटीला झाली बाई. हा ऐकू येईन. ऐकलं का? शिटीला पिल्ल झाली 5. फोन इकडे आणतो. तुम्हाला काय झालं सकाळपासून? डोक्याला रुमाल बांधून कशाला बसलेत? इजारीचा किस्सा फाटला म्हणून बांधला इकडे. सरळ बोलायचंच नाही म्हणल्यावर काय? चहा टाकता जा. अहो 5 वाय कधी? चहा 5 वाय कधी? या माणसाला ना काही कळतच नाही. घरात एवढं कार्य निघालं मला इथे. अरे फुटेल ना तो. काय होतंय तुला? डोक्यात गेले सगळं. चेपून देऊ? वरवंटा घाल. एक या मिनिट. गुरुजी या. ठेवा इथं ठेवा ठेवा ठेवा. एक मिनिट उचला ते सगळं सामान. काकाला विचारल्याशिवाय इथं काहीच ठेवायचं नाही. चला उचला. अरे एक मिनिट. अगं रुपाली
अगं माझे वडील आहेत ते आणि हे गुरुजी आहेत पूजेसाठी आले श्राद्धाच्या. मी तुला ओळख करून देतो. हा सूरज. अहो आम्ही ओळखतो एकमेकांना. कधी? पुण्याला MPSCच्या क्लासला एकत्रच होतो ना आम्ही. हो पण तू बोलला नाहीस कधी. त्या गप्पा नंतर मारा तुम्ही. उचलते लवकर. आधीच इतका खोळंबा झालाय, सकाळपासून 500 वेळा ऐकलात का सगळा स्वयंपाक करायला. तुम्हाला किती वाजता यायला सांगितलं तुम्ही? हा चायला माझ्या 13वाला आला असं तुम्ही. चला लोक. नारळ पण आणलेत. मग आणायचेच होते ते. मला काय सांगताय? आणि पूजेच्या आधी मावा थुंकून घेतो. अरे किती चिडचिड करतोयस तू. नाहीतर काय. बरं किशन, बाहेर श्राद्धाच्या कार्यक्रमाची तयारी मात्र जोरदार केलीस तू. बाहेर असा हुतात्मा पुन्हा होणे नाही. आम्ही आमच्या आमदार साहेबांतर्फे भगवान थोरात यांना भारतरत्न कसं भेटल याचाच पाठपुरावा करणार आहोत. टाळ्या. भगवान आणि मी शाळेपासूनचे मित्र. शाळेमध्ये आम्ही नेहमी चोर पोलीस खेळायचो. तेव्हा मला गॅरंटी होती हा पोलीस बनणार आणि मी चोर. पाटील, एकदा गणपतीच्या टायमाला पुण्यामध्ये आम्ही गेलेलो असताना बुधवार पेठेमध्ये मी आणि भगवानराव खंडोबाच्या देवळात भेटलो. हा तेव्हा ते मला म्हणाले होते, आज तुमचा पोरगा आहे का नाही बजरंगा, आले राजबंडोळे म्हणले. मला असाच मुलगा हा जावाई म्हणून नाव आहे म्हणले. भगवान थोरात, तुम्ही खरंच थोरात. गेले गेले गेले. खूप दमला असशील ना. काका, आज जे झालं किंवा रोज घरात ज्या नवीन नवीन गोष्टी येत आहेत ते माझ्यासाठी चाललंय ना. आज हा जो काही तमाशा झाला, अख्खं गाव जेवून गेलं, हे सगळं माझ्यासाठीच चाललंय ना. नाही म्हणजे तसं नाही, पण होच म्हणजे काय. आणि सगळ्यांना माझ्याशी लग्न करायचंय. रुपे, ह्याच्यात कशात पडू नकोस तू. ऐक, तू आणि वहिनी उद्या सकाळी पहिल्या गाडीनं जा परत. खरं सांगतोय. दरवेळेला मीच का जायचं म्हणजे? पप्पा मला कायम एक गोष्ट सांगायचे. एक गाव होतं, तिथे एक राजा आणि त्याची राणी राहायचे. एक दिवस त्यांना एक सुंदरशी राजकुमारी झाली. राजा आणि राणी खूप खुश होते. पण त्या गावाला ते आवडत नव्हतं. सगळ्यांचा त्या राजकुमारीवर राग होता. राजाची आई तर राणीला म्हणाली, आम्हाला राजकुमार पाहिजे होता, पण तू तर या कार्टीला जन्म दिलास. पांढऱ्या पायाची कुठली. एक काम कर, हिला कुठेतरी सोडून ये, नाहीतर तू पण हिला घेऊन कायमची इथून निघून जा. आम्ही राजासाठी नवीन राणी आणू. पण राजाला मात्र राजकुमारीच पाहिजे होती. त्याचा राजकुमारीवर आणि राणीवर लई जीव होता. म्हणून तो दोघींना घेऊन ते गावात सोडून निघून गेला आणि परत त्या गावात कधीच गेला नाही. आणि जशी जशी मी मोठी होत गेले ना, माझ्या लक्षात आलं की त्या गोष्टीतली ती राजकुमारी मीच आहे. आणि माझ्यासाठीच पप्पांनी हे गाव सोडलं होतं रे. खरं रूपे, तुम्ही गाव सोडून गेल्यानंतर गावात तरी कुठे काय भले झाले.
वाटोळच झालं सगळं. गावात एक पोरगी म्हणून जन्माला आली नाही नंतर. म्हणून म्हणून आता ही राजकुमारी कुठेच नाही जाणार आहे. इथंच थांबणार आहे मी. मला पप्पांच्या गोष्टीचा शेवट बदलायचा आहे. तुझी साथ असेल तर. रुपये आपण दोघं मिळून बदलू. मला अजून एक गोष्ट मिळवायची. ज्या आईला ते सरपंचनं दादाची बळकवलेली जमीन ती मला परत मिळवायची. कशी? आता तर तू बोलावत सगळ्यांना. सांग, मी तयार आहे लग्नासाठी. सुशील, पोटात तुझ्या मुरडा पडला का? हो, वर परीक्षेला जायचं मला. वर परीक्षेला सारखा. हो लवकर करा, रफू करायचंय. कशाला? मी कापड शिवतो. अहो मग हे काय? हनुमंतराव, आज जर माझं लगीन ठरलं ना तर नारळाने आंघोळच घालीन तुम्हाला. ए अरे किती कठीण नाव आहे याचं. काय करायला लागलाय आपण? मिशा उगवा लागलाय वाटत. अरे मिशा अशा उगवत नाहीत, त्यासाठी हे लागते. काय घे की आता तू समजून. सगळी पोरं पुढं जातील राखशील तासात. 10 वेळा सांगितलं तुला. याला दूध वाटे काय झालं काय याला त्याचं पोरग नाही म्हणत. अरे गप्प बस ना, किती बोलायला काय मसवडचा बाजार भरला इकडं? झिरो सगळे, झिरो सगळे. शांतता. बसा. हो उपसरपंच, टेका की बूड. एका कुल्याचं इथे. थोड्याच वेळामध्ये रुपाली इथे येईल. पण काय म्हणते मी? पण आवाज करायचा नाही. रुपाले, रुपाले, रुपाले. इकडनं आली ती. बापरे, एवढे सगळे आहेत लग्नाचे? अगे हे तर कमी चालेल. काय झालं? सनी लावणीचा नवीन हिडो बघितला का? कुठे? उठ गावतो, उठ. कुठे? उठ. अरे काय झालं त्याला? मिरगी आली त्याला. कशामुळं? ते एवढं ब्युटिफुल पहिल्यांदाच बघितल्यामुळे हलपटलं ते. एक मिनिट. खुळेवाणी गुडघ्याला बाशिंग बांधून आलाय सगळे. पण तिच्या काही अटी आहेत. बोल. माझी पहिली अट,
मुलगा स्वतःच्या पायावर उभा असावा. माझी दुसरी अट, मुलगा 21 वर्ष पूर्ण असावा. माझी तिसरी आणि शेवटची अट, मुलगा शिक्षित असावा. आपला चान्स गेला राव. चल ए तू का आला रे परत? यायला गाळच राहिला शेवटी. बघ ना. हे रे एकदम काळ्या, तू कुठे 21 वर्षाचा आहेस रे? हा? तुम्ही तरी कुठे शिक्षित आहे? 10वी तरी झाले का तुमची? 4 वेळेला 10वीला बसलो मी तरी पास झालेलो नाही. तुमच्या सगळ्यांमध्ये मीच उच्च शिक्षित आहे. ठीक आहे ठीक आहे. तुमचं जे काही शिक्षण आहे त्याचं सर्टिफिकेट आणि वयाचा दाखला हे सगळं जमा करा. मॅडम मी आणलंय सर्टिफिकेट इकडं. आता नाही, 2 दिवसांनी. हा. आणि हे सगळं येऊन काकाकडे द्या. काका कोणाकडे द्यायचं? तुमच्याकडे. मग काय राहता आता? चला निघा. बांपक नवीन खेळ. ए रे काका. काय नाही. अगं बोल की काय? मग जाऊ दे चल. मला वाटलं हा सूरज पण थांबतोय की काय त्यांच्यात. अगं तू कसा थांबल? त्याची आपली जात वेगळी. चालतंय की त्याला काय. ए चल जेवायला वाढत चालते. काय म्हणतोस रे? लवकर. ना झालं ना. हे काय ओ उपसरपंच, 10वी पास झाला तुम्ही. पेढे द्या पेढे. कधी? हे काय आता कोणाला कळणार नाही ना. ज्यांनी ओनिनर म्हणून त्यानं म्हणणार समजणार. तू काय बोलतो तेच कळ ना मला. इथं सगळे 0 आहेत 0. खाली फास्ट लिहिलंय ना. हे काय लिहिलंय ना 5. दोघांचं मिळून एकच सर्टिफिकेट. नाही ते माग आहे ना दुसरं. हा हा. तरी पण नागरिक शास्त्रात किती मार्क होते रे तुला? नागरिक असला काही विषय नव्हता आम्हाला. ते दिसतच आहे तुझ्याकडे बघून. शाळेचं नाव आठवते काय? सेंट टॅम्स. काय? 10 टॅम? सेंट टॅम्स. संत तांबडे बाबा विद्यालय. हा. जाऊ का आम्ही? असा कसा जाशील तू? मामा माझी सर्टिफिकेट. थांबाय, माझे पण आहेत सर्टिफिकेट्स. ते राहू दे, पण जाणार मी. जाणार मी. जाणार मीच आहे. मी जाणार आहे. 1 मिनिट. आत कोण जाणार आहे ते मी ठरवणार आहे. वा बरं मग मी येऊ का? बचा तुझा बापाला. सर्टिफिकेट. वाजले किती रे काढांनो? बंदच पडलं माझ्या घड्याळातून. लई जुनं झालं. लग्नात खरं एखादं मिळालंच मला, खरं नवीन एखादं चांगलं. भारतराव तुम्ही जावा. मग आम्ही काय गोट्या दिल्यात? यांचं रॅडू आहे म्हणून हे पहिले, नंतर तुम्ही सगळे एक एक नंतर. कळलं का काय? राडू. हितच राडू. चल. ओ खाली का बसलात? वर बसा ना, चालेल की. काय काय नाव सांगितलं? आय एम द उपसरपंच ऑफ भारतराव झेंडे. तुम्ही काय म्हणा ना? अहो साहेब, भारतराव. दादा नाही, दादा नका म्हणू. भारतराव. भारतराव
कशी कशी बायको पाहिजे हो तुम्हाला? तो विषयच नाही ना, तुमच्यासारखीच एकदम. हा अशीच. सेल्फी घेऊया काय? सेल्फी घेऊयात ना, नंतर घेऊयात. बसा ना आधी, बोलूयात ना जरा. बर. मग कशी दिसते हो तुमची बायको तुम्हाला? अरे पाणी हवं होतं ना तुला? हळू. काय रे, अशी दिसते तुम्हाला तुमची बायको? ठीक आहे, मग बघूया आपण कसं करायचं ते. करायचं? नको नको. बचा तुझा बापाला. अरे काय होतंय तुला? नाही येऊ का मॅडम? मॅडम आला आला बजाला बजाला. काय झालं? आरडायला का म्हणून रे तू? अरे घाम फुटला याला. माझ्यासारखा गालगुच्चा घेतलं की काय? हात धरला असेल माझ्यासारखा. ए यार तुम्ही झिरो माय तर मांडीवर बसली होती. आईला म्हणजे मी तर नुसतंच बसलो होतो. तुझ्या आईचा गालगुच्चा. चला तिच्या आईला म्हशील नाही चारा म्हणून दूध दुभत्याचा मारा. चल तसा तुझा काय उपयोग नाही. चल चला निघा, चला. राडो राडो. या आता या. गेलो तुमचं राडू. चणे आहेत तिथे दात नाहीत आणि दात आहेत तिथे चणे नाहीत. आईला अवघड आहे आपल्या गावाचं. बघणार आहे, खरं तर किती भारी आहे ना आपलं गाव. मग पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली काय चाललंय? काही नाही ग. जमिनी विकायच्या, गाड्या घ्यायच्या, सोन्याच्या चैनी घालायच्या, यालाच डेव्हलपमेंट म्हणतात हे. आता काय तर म्हणे मेगा सिटी. अहो तुमच्या गावात अजून एसटी येत नाही, मेडिकल नाही पण बिअर शॉपी आहे, हॉस्पिटल नाही पण बार आहे. मग मला सांग, सगळ्यांनीच शेती करायची सोडली तर कसं होईल रे? शेती म्हणजे माती असं बापजाद्यांनीच सांगितल्यावर त्यांनी तरी काय करायचं? वाढीव आहे. पण आता तुम्ही होताय ना कृषी अधिकारी, मग होईल काहीतरी मॅडम. पण त्याला वेळ आहे रे अजून. पण आता तू लग्न करायचं म्हणल्यावर कसं काय करणार पुढं? त्यांना पहिल्यांदाच भेटलीये मी. आणि माझं सोड, तुझ्या लग्नाचं काय? नाही रे बाबा, लग्न नाही. का? तसल्या फंदातच नाही पडायचं आपल्याला. अगं फादरची जबाबदारी आहे. आयुष्यभर थोडीच केस कापत फिरणार आहेत ते. एकदा नोकरीला लागलो, जरा पैसे जमले, ही अशी मस्त जागा घेऊन द्यायची त्यांना, आणि मग त्यांनी आयुष्यभर बसून नुसती शेती करून घ्यायची. माझ्या पप्पांना पण हेच करायचं होतं, आणि म्हणूनच त्यांची इच्छा होती की मी कृषी अधिकारी व्हावं. होणार होणार. तुला माहितीये, आमच्या घरची सगळी झाडं पप्पा मलाच लावायला सांगायचे. कारण ते मला म्हणायचे की तू लावलेलं झाड हे जगतच. हो, म्हणजे आता 10 झाडं जगणार नक्की. येऊ का? हा मामा काय म्हणता? कस काय? अण्णा नाही आहेत काय घरी? ते तालुक्याला गेलेत. तुमचं काही काम होतं? अर्जंट होतं. होय का? मग थांबा जरा 2 मिनिटं. मी मध्ये थांबलो का मग बोलायचं. यांचं जरा काय रे? हा संजा, अरे घोड्यासारखा वाढलास तू. हा झिरो आहे तुम्ही, झिरो. एक काम तुम्हाला धड करता येत नाही. उपसम झिरो मेंटेनन्स आहे तुमचा. तू काय काय चाललंय तुमचं? अण्णांनी हा घोडा इतक्या हौशीनं आणला होता. आणला तेव्हा त्याच्या तोंडात पाणी येत. आता सगळं चॉकअप झालेलं आहे. कुणामुळं झालं हे? कुणामुळं झालं? आज रात्री याच्यातनं पाणी नाही गळलं ना तर तुमचं पाणी पाणी करून टाकून. बोला की. आमच्या रुपालीशी कोणाचं लगीन होईल हे ठरलंच. पण कसं आहे, माझे जमिनीचे कागद आहेत अण्णांकडं. ते जर मला परत मिळाले असते तर तुमचं ठरवता आलं असतं रुपालीशी. म्हणजे मामा आहे तुम्ही आमचे मामा. जमिनीचं काय घेऊन बसला मामा? अख्खा बागला तुमचा आहे. देतो कागदपत्र. चला मामा, तुम्ही थांबा इथेच, मी घेऊन येतो. हा
नको बघ बारामारीचं लेटेस्ट व्हिडिओ बघ. नको रे. अरे तू नको म्हणले ते थांबणार आहेत का काय? बजा लग्न झाल्यावर कसं होईल रे तुझं? अरे काय माणूस की ऐकी ना त्याला. ह्याच्यात कसली माणूस की, ह्याच्यात फक्त माणूस आणखी चौथ्याचा सूरज आहे का रे? नाही हा ऐकलाय कोणीतरी. अरे ते नाही रे, ते बघ. आईला ती रुपालीच होती ना? आईला सूरज रुपाली बरोबर काय करतोय? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. बावळा टेस्ट कर तू. ए फोन ला पॉइंटला. मामा कागदपत्र. तर मी काय म्हणतो मामा, हे काय तर ही कागदपत्र मी तुम्हाला दिली. काय आहे मामा, काय गॅरंटी की तुम्ही रुपालीशी माझं लगीन लावून देणार? तुमचा विश्वासच नसेल तर राहू द्या, मग राहू द्या. मला काय कर्तव्य नाही, राहू द्या. पण कसं आहे भारतराव, तुमचं अगोदरच एक लगीन झालं हे मी रुपालीला कुठे सांगितले नाही का? पण माझी बायको तर माझ्यावर नांदतच नाही ना. मी तर तिला कवाच माहेरला धाडली. मामा पण मला हे कळत नाही की लग्न झालेल्या माणसाशी रुपाली का लगीन करील? बाकी त्यांचं पहिलं लगीन आहे नाही का? नाही आणि एवढाच डाऊट असेल तर मग राहू द्या, मग रुपाली करील कोणाशी तरी लगीन. मला काय कर्तव्य नाही, घ्या चाललो मी. नाही मामा, मामा ही घ्या ना. नाही घ्या, नक्की तुमचीच येते. ठरलंय. घ्या. रुपाली माझी. योगा मग. भारतराव कशाला काळजी करताय, मी आहे ना. काय अण्णांकडे जन्मतारखेचा दाखला आणायला आलो तो. खेसण्या कशाला खोटं बोलतो? म्हणजे आम्हाला माहिती आहे तुझी काम काय. जायला आमच्याकडून सगळं उकळून त्या चौथ्याच्या सूरज बरोबर रुपालीचं लग्न लावून द्यायचं डाव आहे ना तुझा. काय काय बोलतो असं कसं? ए आम्ही त्यांना बघितले आता एकत्र, बरं का उपसरपंच? रुपाली पाराशी चिकटून बसली होती त्याला. काय रे भाज्या? नाही म्हणजे असं एकदम असं चिकटून असं नाही, म्हणजे ते पोरी असं 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 बसतात ना. बघा ए बाज्या गप. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय, भारतराव चिकटूनच बसली होती. काय ऐकतोय मी? रुपाली आणि सूरज पुण्याच्या क्लासमध्ये एकत्र होते, तशी ओळख आहे, दुसरं काय नाही त्याच्यामध्ये. खरं सांगतो मी. नाही तसा जर काही विषय असेल ना तर तुला 0 करून टाकीन. 0. गावात राहणं मुश्किल होईल. मालक घोड्याला पाणी आलं. यांचा काय प्रॉब्लेम आहे? काय रे, रुपाली बरोबर लय मजा चालली तुझी. कोण आहे तुम्ही? ही तर चिंता. अरे तुझी जात काय तिची जात काय ते आमचं आम्ही बघून घेऊ. ए लायकीत राहायचं बरं का. ए माझी लायकी ठरवणारे तुम्ही कोण रे? चल चावी दे. नाही देत जा. ए वास्त्रा चालवायचं फक्त, तो आण नाही चालवायचं. चल बगल कर का आणखी काय करतो. अरे घाबरलो ना आम्ही. आता तू आमची कॉलर पकडणार? हात खाली नजर खाली, नाव लक्षात ठेवायचं. रुपाली. आजी रखमाई आली. रुपालीनं असं सांगितलेलं आहे की ज्यानं कोणी हे सगळं केलेलं आहे, म्हणजे तुमच्यापैकी कुणीच सूरजला मारलं हे तिला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ती लग्नाचा इशय घेणार नाही.
त्यामुळे तुमच्यापैकी कुणी जे केले तिच्या समोर जाऊन गपगुमान कबूल करा. पण आम्ही दोघांनी काही नाही केलं. काय नाही केलंय. ए नाही मी पण नाही बिंगारोची शपथ. ए माझ्याकडे काय बघताय? मी तर काहीच केलं नाही. या उपसरपंचांनीच काहीतरी केलं असणार. मग यांच्या राजकारणी खोपडीतूनच निघाला असणार हा डाव. बराबर आहे. काय भारतराव आयला आपण काही केलं नसताना आपल्यावर शेकते वे. तरी पण जर रुपालीला असं वाटत असेल तर मी सूरजला हाणलाय तर मग काय करायचं मी पाहतो. आपल्या टेकवडे गावामध्ये अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. हृदयद्रावक घटना घडली. आपले मित्र सूरज भैया प्रभाकरराव चोते यांना मारहाण करण्यात आलेली आहे. अज्ञात व्यक्तीने मारहाण करण्यात आलेली आहे. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला. शर्मेनं आपली मान ही खाली गेली पाहिजे. कांड्रे बाबा मान खाली आहे. मी काय म्हणतो उपसरपंच, अहो एवढं काही झालेलं नाहीये हो. आपण हा विषय इथंच थांबूयात. आता विषयच नाही ना, बस आपण सेल्फी काढून घेऊया. सेल्फीसाठी श्रद्धांजली. तर या घटनेमुळं हा ढाण्या सोडणार नाही मी त्याला. मरसेन काय रे. नमस्कार मंडळी. नमस्कार. आपल्या गावामध्ये जातपात कधीच नव्हते आणि यापुढेही राहणार नाहीये. मला सांगा माननीय श्री शाहू फुले आंबेडकरांनी काय सांगितलेलं? उपसरपंच 3 वेगवेगळे महापुरुष आहेत ते. पाणी म्हणजे 3 लोकांनी एकच गोष्ट सांगितलेली. सगळ्यांनी एकत्र या, एकत्र या, सगळ्यांनी एकत्र या, एकत्र येऊन सगळ्यांनी काय बोलायचं. मला बोलायचं आहे ना. हे काय आहे? नुसतं चालणार आहेत का बोलणार आहेत पण काय? तर रुपालीचं म्हणणं असं आहे की तिचा अजूनही तुमच्यावर कोणावर विश्वास नाही. मी काय म्हणते, जेवायला वाढू का? हा आणि इकडे वाढ पटकन वाढ इकडे वाढ वाढ. हा माणूस ना ऐकतच नाही बाबा. घरादाराला भुका लागल्यात म्हणून विचारायला गेले तर. अरे उठ की. ऐक आता काहीतरी सांगायला लागेल ना यांना. ये रुपालीचं असं म्हणणं आहे की ती तुम्हाला कोणाला ओळखत नाही. मयू कमी असं कसा? त्या दिवशी किती गप्पा मारल्या आपण, हा नाही का? अरे तसं नाही रे बाबा. मग तसं नावानं ओळखते पण माणूस म्हणून तुम्हाला कोणाला ओळखतच नाही ती अजून. आमच्यात काय प्रॉब्लेम आहे? अरे हाच प्रॉब्लेम आहे तुमच्यात. माझ्या डोक्यात आयडिया आहे. पूर्वीच्याकडे कसं व्हायचं, स्वयंवर व्हायचं. गावोगावचे राजकुमार यायचे आणि आपापली कला सादर करायची. मग समजा एखाद्याची कला राजकुमारीला आवडली, मग राजकुमारी म्हणायची की बा पप्पा मला ह्योच पाहिजे. मग आवडलेल्या राजकुमाराशी राजकुमारीचं लगीन व्हायचं. आता आपल्याकडे एक खरी राजकुमारी आहेच, पण कुठल्याही अँगलनं तुमच्यापैकी कुणी बी राजकुमार दिसत नाही. आणि कला काय आखल्याचा तुमचा काही संबंधच नाही. ए किसन मामा इथल्या हित सांगा की तुम्ही झिरो आहे. तुम्ही झिरो भारतराव. ओ ओ तर आपण एक गंमत करू. आपण ना बघाबघीचा कार्यक्रम करू. हा मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे, रुपाली स्वयंवर. सांगतो मी तुला, थांब. त्याच्यावर सगळं पुढचं वेळापत्रक टाकतो तुम्हाला. तयारीला लागायचं. चटा चटा. हा ग्रुपवर कोण कोण आहे? तुम्ही 5 जण आणि मी. ऍडमिन बदला राव. तुला घ्यायची आधी काढीन मी त्यातनं. ऐकी जरा मी काय सांगतो ते. जो सगळ्यात जास्त चांगलं इम्प्रेस करेल त्याला रुपाली पसंत करेल. आमचे वडील ऐकतच नाहीयेत. ते म्हणतात काही करून ते रुपालीला ते हे काहीतरी कर म्हणतात. ते इम्प्रेस. हा तेच ते. ते म्हणजे नक्की काय रे सूरज? हे असं जोरात प्रेस करायचं का? ए सूरज ते रुपालीला काय आवडतं सांग ना. म्हणजे एखादं फळ वगैरे. जांभूळ. आपण तर रुपालीच्या प्रेमातच पडलोय राव. आपण पण दीपिका पदुकोण सारखे डोळे,
कॅटरीना सारखे वट, आयशा काकी सारखे हात हातीचे आहे. याला एकदमच गोर होईल का रे? हो हो. ये ना बाबा घेत एक सेल्फी घेऊ चल. नाही कशाला. ये ना. एकदमच फरक पडला रे. हो हो खूपच. तिला आणखी हे करायला काय करू रे? हे म्हणजे प्रेस इम्प्रेस इम्प्रेस हा काय करू? तिला फुले आवडतात का? हो महात्मा फुले खूप आवडतात तिला. फुले नाही म्हणला. अरे तिला गुलाबजाम आवडतात. या या बसा. हे सगळं गुलाबी गुलाबी का केलंय? ते किसन म्हणला तुम्हाला इम्प्रेस करायचं ना. आपला विषयच तोय. वन फॉर द रोज. एक सेल्फी मारू का? मारा या. मी काढू? काय रे? तिकडं वाजते इकडं वाजते त्याच्यामुळे होतं हे सगळं. तर काय मग भारतराव, काय करता तुम्ही? काय करू? पोटा पाण्यासाठी काय करता? हे आपण उपसरपंच आहे ना. काय करायची गरजच नाही आपल्याला. गावचा विकास हाच आपला ध्यास. नाही पण उपसरपंच तुम्ही तुमच्या वडिलांमुळे आहात ना. तुम्ही स्वतः काय करता? ते मेगा सिटीचे प्रोजेक्ट टाकले ना. ते हे पाडलेत प्लॉट. पैसाच पैसा. वाढीव मस्त. केवढं मोठं घर आहे तुमचं. पण इतक्या मोठ्या घरात तुम्ही आणि तुमचे वडील दोघच राहता का? आमची आई मी लहान असतानाच हॉप झाली ना. अण्णांनी दुसरं लग्न नाही केलं. त्यांचं सगळं बाहेरच भागायचं. मी असा इथं तिथं वाढलोय. तो विषयच नाही ना. आणि तुमची बायको? बायको कोण कुठं कोणाची बायको? तो विषयच नाही ना. तोच तर विषय आहे ना. माहेरी पाठवलं ना तुम्ही तिला? तुम्हाला कोणी सांगितलं? किसननीच सांगितलं नाही. त्याने कशाला सांगायला पाहिजे? आता जर मला तुमच्याशी लग्न करायचंय तर मला तुमच्याबद्दल सगळी माहिती नको का? हा माहिती तर पाहिजे ना. काय झालं? तिला मुलगाच होत नव्हता. दोन्ही खेपेला मुलीच. बरं त्या पाडल्या. तिसऱ्या खेपेला परत तेच. डॉक्टर म्हणले बाईच्या जीवाला धोका आहे. म्हणलं नाही. त्या अवस्थेत माहेरी पाठवते. म्हणजे समजा उद्या आपलं लग्न झालं आणि मला पण मुलगी झाली तर मला पण माहेरी पाठवाय. आपल्याला मुलगाच होईल ना. अगं काय किती वेळ? काय होते का नाही? किती वेळ चालले गुराळ? डिसॉक्शन घे. हे काय? गुलाबजाम. तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना? अरे बजरंग, अरे तुझीच खोली आहे ना. असं बाहेर काय उभा आहेस? चल आत ये बघू. ये बस. काय रे, मी काय खाणार आहे तुला? घ्या किसनराव, अशी ताजी आहे. अजून घे त्यांना. तुम्हाला तर माहितीच आहे आपलं घर एकदम दूध त्याचं घर आहे का नाही. तुमची पोरगी सुखात राहणार एकदम. काळजी करायची. 2 महिन्यात वाळ खायला येणार नाही अशी होईल. आणि या आमच्या मिसेस आहे का नाही.
हे शेजाऱ्यांची पोरं आहेत का? जाऊ बाई. अहो शेजारच्यांची कशा पाई माझीच आहेत. आता आमच्या बजरंगाचं लग्न झालं का नाही? मग त्याला बी पोरं होतील. मग काका आणि पुतण्या जोडीनी शाळेला एकत्र. काय पप्पू मुततो. अगं हे काय झालं? अगं हे बघ ना. हे काय झालं पप्पू? द्या की. हागीच कामे बांधतो. हागीच बांधतो. पण हे आमचं धाकटं आहे का नाही लईच चाबरे. हागीच बांधली ना की त्याला हागीच होत नाही. पण आमचा यो मोठा लय हुशार आहे. हे असलं काही होणार असलं का नाही की मग असं नुसता समोर येतो आणि उभा राहतो, चेहरा करतो असा की आपण समजायचं काम चालू आहे किंवा काम झालेलंच आहे. आमच्या बजरंगचं बी तसंच आहे. प्रॉब्लेम काय आहे तुझा? नाही म्हणजे ते कसं सांगू? सांग रे बिंदास. म्हणजे ते ते असं ना म्हणजे लग्नानंतर नवरा बायको मध्ये ते म्हणजे जे काय असतं ना ते कसं तरीच वाटतंय मला. म्हणजे नवरा बायको मध्ये फक्त तेवढंच असतं का? अरे तसं नाहीये रे, पण कुठलंही लग्न कसं पूर्ण होईल त्याच्याशिवाय? आणि मग त्या लग्नाला अर्थ तरी काय उरतो? ते सगळं पण तेवढंच महत्वाचं असतं. अरे पण किती काय लिमिट आहे का नाही? अरे माझ्या वडिलांना ह्या वयात पोरं आहेत. 24 तास आपण त्यांच्या डोक्यामध्ये हेच चाललेलं असतं. नाक बघितलं का त्यांचं? लाल झालंय लाल. माझी आई गेली लगेच एका वर्षात लग्न करून मोकळे झाले. अरे माझी मावशी आहे ती. तिच्या बरोबर पण तेच सगळं सतत. मला माझ्या मावशीचं खूप वाईट वाटतं. मला माझ्या आईचं पण खूप वाईट वाटायचं. पण खूप वाईट वाटायचं मला माझ्या आईचं. पण काय अरे बजरंग, अरे रडू नकोस बजरंग. रडू नको. अरे अरे रडू नकोस रे. ते बाबांचं सोड, तुझं बघ. तू कसला धस्सा दिसतोस माहितीये का? आमच्या कॉलेजात आलास ना की पोरींचा किस्साच होईल. तुला सांगू का, आपण ज्या गोष्टीला घाबरत असतो ना तिला असं डायरेक्ट समोर जायचं. म्हणजे तुला एखादी बाई दिसली ना आता की तिच्याकडे असं डायरेक्ट बघायचं आणि एकदम असं खवाट हसायचं. अरे म्हणजे असं एकदम भारी छान एकदम स्वच्छ. बघ येते असं एकदम खवाट. आज लय दिवसांनी आमच्याकडे चहा झालाय बघा. नाहीतर आरसी, बीपी, मॅकडॉन, हावन, मिस्चिप. सिमरन राहिलं. हा तेच सिमरन. पण आमचा अर्जुन लईच चांगला. दारूचं लई कौतुक त्याला. असं ना किती बी होऊ देत पण असा सरळ येतो बघा. हलत नाही. आणि जेवताना घास इकडचा इकडे नाही. नाहीतर आमचं हे काय अर्जुनला अजरून म्हणताय. हे पडेल एक मिनिट, हे पडेल. गेलं. अय्या जांभळं. तुम्ही जांभळं पण विकता? नाही, आम्ही जांभळाची विकतो. आम्हाला पण कळलंय की तुम्हाला जांभळं लईच आवडतात म्हणून. हो. हे अन कशासाठी? द्या तू कायला. एवढं नाही खाणार आहे मी. खाओ. आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर आवडीने संपवावी. म्हणून तर मी रोज 8 बियर संपवतो. वाढीव. साधं काम नाहीच आपलं. पण मला एक प्रश्न पडलाय. हा, तुम्ही बियर शॉपी टाकली पण एखादं मेडिकल का नाही टाकलं? काय प्रश्न पडलाय? मला एक सांगा,
माणूस रोज औषध पितो का? आ पितो? नाही पित, पण दारू रोज पितो. सर्व्हिस इंडस्ट्री आपली A1 एकदम. वा 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 वा, काय विचार आहेत, काय विचार आहेत, उच्च विचार सरणी, ऋषी अधिकारी. वा 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 वा. अहो पण आमच्या पोराशी लगीन झाल्यावर त्याची काय गरज आहे? अहो ती म्हणेल ते देईल आमचा सुरेश. माझा रमेश का शेजारचाच आहे वय. आले आले आले. ए तुम्ही घरात गॉगल्स का घातलेत? तुम्हाला आवडतात ना म्हणून. हे असं काही नाही. नाही काढा ते. नको 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 काढा ना. नको नको. अय्या काय झालं हे? ते थोडं बीच केलत. लीच केलत. कष्ट काय आमची इटाची भट्टी आहे ना, तर इटाच्या भट्टीमध्ये आम्ही अशा इटाचे बॉप करायला, तर ते समजा गोंडन झालो. एकदम अँग्री बर्डच दिसताय. एक मिनिट, तुम्ही त्याला ठिकाणाला गेलतात ना, तुमची जीभ चामडी झाली. नाही हो, तसं नाहीये. पाणीपुरी तुम्हाला आवडते ना, हो म्हणून खास तुमच्यासाठी पाणी माझ्याकडून आहे आणि पुरी माझ्याकडून आहे. मला तर लय मजा आली. आज मामी पाहिजे होते. काकू कळलं असतं मुलगी होण्याचं महत्व. जाऊ दे ना, कशाला जुने विषय काढायचे. काय ग एक एक नग होते. नग कसले माकड आहेत माकड. आणि त्यांचे बाप त्यांच्यापेक्षा बेकार. एकाला जाकावा आणि दुसऱ्याला काढावा. ए हे रे म्हणे रुपालीशी लग्न करणार. एवढे काय वाईट नाहीयेत ग ते. हा म्हणजे थोडे वाढीव आहेत, पण बरे आहेत ग. आणि तो बजरंग, तो कसला खवा ठसला माहितीये का? आवडलंच आहे मला. अगं ये आता खरंच करती का काय लग्न? आणि लग्न करून करणार काय? करतील शेती. शेती भुईमुग कुठे येतो, जमिनीच्या खाली का वर, ते पण माहिती नसेल त्या माकडांना. शेती करणार मध्ये तोंड बघा. बांधून ढकलू? नाही 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 नको नको. त्या दिवशी सूरजला तूच मारायला आला होतास ना? नाही नाही नाही. सांगतोस का? मानू का? मी मारलं होतं. कोणी पाठवलं तरी तुला? अहो ते नाही सांगता येणार ना आता. सांग लवकर, कोणी पाठवलं होतं ते? किसन. काका काका बघतो मी ते तर. तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. ए काय झालं ग? विचार नाही यालाच. काय झालंय? सूरजला मारायला माणसं तूच पाठवली होतीस ना? काय हो? तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाही. हो का नाही? मारायला नव्हती पाठवली मी. आपलं नुसतं आपलं. राहू दे राहू दे, मला काही ऐकायचं नाही आता. तू माझ्या नजरेतून साफ उतरलायस काका. मी काय म्हणते ऐकलं
लागले का अगं आंघोळ तरी होते लगेच कशाला जेवणाचं काढत दिसतो अहो जेवणाचं नाही मग ती रुपाली कुठं दिसेना घरात दिसणं म्हणजे बघ की जरा व्यवस्थित अहो नाही बघितलं मी सगळीकडे कुठंच सापडत नाहीये सापडत नाही हा म्हणजे क्या याला अशी कशी जाते एक मिनिट रुपाली रुपाली थांब इकडे असणार मी सांगतो रुपाली अहो तिकडे नाही ती बघितलंय तुम्ही काय करता स्वयंपाक करायची हे बघायचं ना आधी फोन कुठे माझा अहो ती काय की एक मिनिट थांब हॅलो 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 एक मिनिट थांब मी बघून आलो तिला अहो तशीच कुठं चालले असेच कुठं चालले एक मिनिट कपडे कुठे आहेत माझे शर्ट कुठे माझा काय कुठे आहे? परव्या अरे रुपाली दिसली तुला सकाळपासून नाही सूरज कुठे आहे तो सकाळीच बाहेर गेलाय कुठे गेलाय ते काय बोलला नाही मला पळून गेली नसतील ना दोघं तू लगेच दुसऱ्या टोकाला कसा जातोस रे अरे आपली पोरं एवढी एडी आहेत का परब्या गेली आबरू तर माझी जाईल तुझं काय जात आहे बोलायला किसन किसन हॅलो उठ सरपंच या साल्याला मारला पाहिजे चोर हरामखोर साला ओ सरपंच जे झालंय ते बरोबर झालेलं नाही आता याची काय ती शिक्षा तुम्हीच ठरवा आतापासून एक गाव तुला वाळीत टाकतंय किसने आणि ती जमिनीची मालकी इसरायची आता या गावामध्ये तू कसा जगतो ते बघतोच आम्ही नाही नाही असं करू नका सरपंच त्याच्यात याची काही चूक नाही ना तुला तर वेशीच्या आत येऊ देत नाही मी तुम्हाला जे काही करायचं ना ते मला करा पण याच्याशी असं वागू नका खरंच याचा काही दोष नाहीये त्याच्यात कोणाची चूक आहे ते आम्हाला माहिती आहे तुझं पोरग पळून घेऊन गेलं त्या रुपालीला लग्न केलं त्याने चला 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 निघा. चला, निघा, ए, चला. मायला दोघं जोडी नाहीत की तुझ्यात आमच्या नाकाखालनं पोरीला घेऊन जाऊन पळून लग्न करतोय हरामखोर साला. सोडा त्याला तुम्हाला काय वाटतं आम्ही लग्न केलंय असं कसं लग्न करू आम्ही अरे आमची जात वेगळी नाही का म्हणजे हे लग्न झालंच नाही का काय नाही नाही झालंय लग्न झालेलेच नाही केलंच नाही आहे ए फ्रीजात गे रे ए म्हशी घ्यात ए चटी घाल रे म्हशीला कान पडात मारीन तारेवर घाल जा चलो कर किसन मामा माझं चुकलं रुपाली माझं चुकलं मला मार मला मार नाही ठीक आहे अरे मार ना मला मी तुला सांगतोय अरे ठीक आहे अरे राजा अरे एवढा आग्रह करतोय तर मार की मार मार ना अहो ठीक आहे बरं ठीक आहे. ए बजा मार ना तू मार मार ना ए बचा ए त्याची एवढी इच्छा आहे तर मार की हा? मार मार बाबू बजा तूने तो सचमुच बजा दिया ओ किसनराव मी काय म्हणतो डन करून टाका बघू नाहीतरी या 5 पोरांपैकी कोणाला तरी टेंडर मिळणार आहे का नाही अहो कलाल धर बाबा त्याला तात्या हा हे बघ किसने तुझी जमीन मी तुला परत करतोच वर तुला मी 50 एकर जमीन देतो मग माझ्याकडून 50 तोळ सोनं आणि 5 लाख वरून आणि तुम्ही एवढा करता तर आम्हाला काही येत नाही का काय किसनराव 60 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये तुम्ही बोला एक मिनिट हे समजा तुम्ही देणार आहे देणारच एक किसने इकडे त्यो एक किसने हे समजा मी तुला देतो यांच्याकडनं घेऊन काय चाललंय बोली लावताय का लिलाव आहे कुणाशी लग्न करायचं हे मीच ठरवणार हं? दुसरं कुणीही नाही सूरज आपली पिशवी काढ
काय पिशवीमध्ये हा ही आपल्या गावची माती. मी आणि सूरज पुण्याला गेलो होतो माती परीक्षणासाठी, आणि आपल्या गावातल्या या मातीचा संपूर्ण अभ्यास करून असं लक्षात आलंय की या मातीत कमी पाण्यात पण आधुनिक तंत्रज्ञान वापरून जर शेती केली तर उत्तम पीक येऊ शकतं. म्हणूनच तुम्ही आता शेती करायची. हीच तुमची परीक्षा आहे. अरे वा आज शेती उद्या पोहण्याच्या स्पर्धा परवा म्हणाल याच्या बी स्पर्धा घ्या धावण्याच्या. उद्या अप्रप्री काय अप्रप्री अप्पारप्पी. काय रे किसन्या, हे काय काढलंस नवीन हा? काका नवीन कुठे, जुनच आहे की. कसं आहे ना, तुम्हाला सगळं सोपं लागतं. कशाची म्हणून जबाबदारीच नकोय. बायकोला मुलगा होत नाही, माहेरी पाठवा. मुलगी होणार आहे, पाडा. आणि चुकून झालीच तर टाकून द्या. अहो, बायकोला मुलगा होत नाही हा काय तिचा दोष आहे? मुलगा होणार की मुलगी हे फक्त पुरुषावरच अवलंबून असतं. आणि मुळात मुलगी होणं हा काय दोष आहे? जमिनीचं काय, तर जमीन पिकत नाही म्हणून विकून टाकायची. म्हणजे थोडक्यात काय, तर सगळ्यातून नुसता पळ काढायचा. राहू दे. आणि काहीच नाही जमलं तर लटकून घ्यायचं, नाही तर विष प्यायचं. काय हो, शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केल्याची बातमी ऐकली नाहीये मी. कधी विचार केलाय ती पुढे तिचं तिचं कसं करत असेल, कशी वाढवत असेल पोरांना? तुम्हाला ना बाईबद्दल रिस्पेक्ट, ना जमिनीबद्दल रिस्पेक्ट. सूर्या, रिस्पेक्ट म्हणजे लव. ए गप्पे, उगाच काहीतरी बडबडते. ए पोरी, हल्ली शेती पिकते कुठे ग? ओ, शेती पिकत नाही हा काय फक्त जमिनीचा दोष आहे? तुम्हीच काय केलं नाही, काही कष्टच घेतले नाही तर कसं होईल? ए बसे, नाही झालं, नाही बोललीस हा? या शहरातल्या माणसाने इकडून बोलायला काय जाते? आपणही घेऊ लागलो, ऐकू लागलो. ए, ते कुंडीमध्ये झाडं लावता ना तुम्ही, तुम्हाला वाटतं आम्हाला पण येते शेती? बोलणं सोपं आहे. इथं ना पाऊस ना पाणी, पडल्या तर डायरेक्ट गाराच पडतात. कशी करणार शेती? होय, खत महाग, बियाणं महाग, औषध पिऊन मारायचं म्हटलं ती महाग. बरं, सरकारला काय जाते? करोडो रुपयाचं पॅकेज जाहीर करते. ते शेतकऱ्याच्या हातात काय मिळतं त्यापैकी 200 रुपयाचा चेक. किती आहे? 200 रुपये. हे त्यो पांडा, त्याला किती मिळालं होतं रे? 45 रुपये. 45 रुपये नुकसान भरपाईचा चेक. म्हणून लटकून घेतलं त्याने झाडाला. काय नाही जमलं तर झाडाला लटकून घ्यायचं, विष प्यायचं. काय बोलणं सोपं आहे? बाई, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची हौस नसती बरं का. काय या देशामध्ये शेतकऱ्याला किंमतच नाही ना. शेतकरी म्हणजे झिरो आहे, झिरो, मोठा झिरो. तुमच्यासारख्या पोरी चपराशाच्या पोराशी करतील लग्न. शेतकरी नकोय कोणाला. मी करेन ना, मी आनंदाने लग्न करेन शेतकऱ्याशी. अगं चल ग, बोलणं सोपं आहे. अरे, आज अख्ख्या गावात मी एकटीच आहे लग्नाची. कुणामुळे? हा, कशामुळे? तुम्ही लोकांनी बायका मुली मारल्यामुळेच. उद्या खायला मिळणार नाही जर तुम्ही शेती करायची सोडली तर. मग काय खाणार? बाळू आणि विटा? माझं ठरलंय, आता जो कोण शेती करेल मी त्याच्याशीच लग्न करणार. ए बास, ए बास, लय झाला तमाशा. चल निघाले सगळे. माहिती होतं मला हे असंच होणार आहे. यांना काय जमतीये रे शेती? मी तयार आहे शेती करायला. तू तयार झालास? हे आता झालं की सगळं. चल आपण डायरेक्ट लग्नच करू. आम्ही पण तयार आहे. क्यों आधी बोललेला आहे, क्यों आधी बोललेला आहे. हा, ह्यो नंतर. मग मी पण तयार आहे. अरे हा, जेवायचं नाहीये का तुम्हाला? हा हा, लगेच घेते की वाढायला. नाही. का? थोड्या वेळानं बसू की. काय झालंय? काय झालंय? अगं आता हे काय करून ठेवलंयस तू? आता काय? अगं, त्यांच्यापैकी कोणाची तरी लगीन करावं लागेल तुला आता. ठरवायच्या आधी आम्हाला विचारायचंच तरी. तू विचारलं होतंस मला सूरजला मारायला माणसं पाठवताना? मी मारायला पाठवली नव्हती ती, मग घाबरायला पाठवली. का? तू थांब दे जरा. तुझं आणि सूरजचं काहीतरी सुरू आहे असा समज झाला होता पोरांचा. त्यांचं समाधान व्हावं म्हणून मला तसं करावं लागलं.
चायला आणि तू खरंच मारलंस ना. 5,000 ठेवले होते, 10,000 द्यायला लागले मला. एकच तर फ्रॅक्चर पण झाले. काका, या पुढं मला विचारल्याशिवाय तू काहीच करायचं नाही. तू पण. अगं आपण दोघं एका टीम मध्ये झालो तर त्यांना धडा शिकवता येईल ना. हो, टीमा कसल्या पाडताय? आता त्या 5 जणांपैकी एकाशी हिचं लग्न करून द्यायचं झालं तर काय करायचं? त्यांनी खरंच जर शेती केली ना तर मी करेन सुद्धा लग्न. अगं म्हणजे तुला जमीन परत मिळेल आणि मला हवं ते. चायला नक्की कोणाच्या टीम मध्ये आहे? तर हे तुमचे 5 हिस्से. ते समोर झोपडीसारखा काय विषय आहे ते टेंट्स आहेत तुम्हाला राहण्यासाठी. आता इथून पुढे 3 महिने तुम्ही इथेच राहायचं. काय? हो, आता इथंच राहायचं, इथंच खायचं आणि इथंच प्यायचं. ते बरे, इथेच प्यायचं. नाही हं? तसलं काही चालणार नाही. आता कुणीही कुठलंही व्यसन करायचं नाही. आणि तो बोर्ड दिसतोय का? त्या बोर्डावर तुमचे मार्क लिहिले जातील. कुणीही चीटिंग केली की डायरेक्ट मायनस मार्किंग. काका तुमचा अंप आहे. कधीपासून सुरू करायचंय शेतीचं IPL? IPL नाही, बिग बॉस. आतमध्ये राहायचं. आजपासून नाही नाही, आत्तापासूनच. 3 महिन्यात तुम्हाला बेल पेपरचं पीक घ्यायचं. चला कामाला लागा. ऑल द बेस्ट. दाखवा मग करून. ए सूरज, कोणतं पीक म्हणली ती? काहीतरी बैल, ते आपलं पेपर काय? नाही नाही, बेल पेपर म्हणजे रंगीबिरंगी ढोबळी मिरची. कळलं का? रंगीबेरंगी ढोबळे ढोबळे मिरची आहे, मिरची मिरची. कोणाला काही कळलेलं नाही. 0 आहेत सगळे, 0. सूर्या, उपसरपंचांचं झालं की आपण पण घेऊन नांगरू. त्यांचाच आहे ना ट्रॅक्टर. ए, कामून थांबलाय? हा, काय विषय? चल ना. ए, काय डान्स करायला लागले काय? ओ, बंद करा ते. काय भारतराव, काय चाललंय हे? शेती नांगरून घ्यायला लागलो. काय ठरलं होतं आपलं? शेती तुम्ही करायची, मजुरांनी नाही. मजूर माझे शेतकी. घरी पाठवा त्यांना. जा जा. ए, निघा चला. कसं आहे ना भारतराव, आपल्याला पीक जरी आधुनिक घ्यायचं असलं तरी शेती मात्र पारंपरिक पद्धतीनेच करायची आहे. म्हणजे काय? म्हणजे नांगरानी. कळलं? अरे आणि हा ट्रॅक्टर तुला चालवता येतो? हो. मग तू नको चालवूस, मी चालवतो. भारतराव, थँक्यू. चला येतो. नीट घेऊन जा घरला आमच्या. 0 -3. हायला आता नांगर कुठं आणायचा आपण? ऐ सुरेश, तू घेतो का नांगरून? तुझा फाळ बाहेर आलाय. किसनेकडे आहे ना नांगर? होय का? ए किसन्या, किसनरावजी मामा साहेब, तुमच्याकडे नांगर आहे ना? होता, मोडला. मोडला भाई. दाखवते याला. बसावरती बोंब. हो 0. तिच्या आईला शिडी 20. आयला या शेतीच्या टेन्शननी ढेंडाळी लागली राव. ए सूर्या, हात धुतला का? ए, बैल कधी यायचे? तिथं येते. चल सेल्फी घे. ए टमरे, बैल आला. हे का काय? आयला एकच. हो दादा, दुसरा बैल कुठं आहे? अहो त्याचा मूड नाही हो. बैलाचा पण मूड असतोय. म्हणजे तो नाही म्हणतोय, त्याच्या बसाई जागेवर बेंड आलंय. अरे पण दुसरा बैल आणायचा कुठून? नाही तर काय, एका बैलाने कसं काय शेत नांगरायचं? दुसरा बैल तर लागणारच ना. बरोबर आहे तुझं बजा. दुसरा बैल लागलत ना. तेच तर मी बोलतोय. हो साहेब, चालत नाही का? ओ साहेबराव, चला ना जरा, लई मदत होईल बघा तुमची. या बैलाचं नाव साहेबराव का ठेवलं असन? ते त्याच्या आईला जाऊन विचार. साहेबराव हलायचं नाही. साहेबराव,
तुमची असलच नाही एखादी काय हा? आमचं अजून काहीच नाही हो, नुसते हिडो बघू बघू बेजार आहेत आम्ही. साहेबराव तुझा काय प्रॉब्लेम आहे? चाबूक कुठे ठेवला रे? आणा 2 फटके हाणतो त्याला आणि ते बरोबर चाला. ओ भरतराव नको नको, मी बोलतो त्यांच्याशी. साहेबराव चला ना जरा, लई मदत होईल बघा तुमची. तुम्हाला कंटाळा आला की आपण लगेच थांबू. यंदाच्या पोळ्यात सिल्कचा चपाशी होतो तुम्हाला. रम्या जरा मानला करतोस का इकडे? ते झालेलं द्या. हे घ्या अफगाणिस्तान घ्या, पुढचा नकाशा येतो. ए सूर्या, मला इंग्लंड पाहिजे. काय पाहिजे तुला? गप गुमान मिळते ते का? नाही तर ते नाही मिळायचं. ही तर चटकी बसायला लागली मला. बजा तू खा, पोटभर खा. बजा तू आरामात खा. अरे तुझ्यामुळं आज आमचं अख्खं शेत नांगरून झालं. बजा खा. तुझ्यासाठी हे पण आणलंय लॉलीपॉप, तुला आवडतात ना? खा 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 खा. हे घे, भाकरी बरोबर खा. काय झालं? काय रे? मी आलो, 1 मिनिट. धर रे, तू पण खाऊन घे. तुझ्याशिवाय कसं खाईन मी? काय बजा भाऊ, काय चाललंय? साहेबरावांना खाऊ घालतोय. असा कधी मी जेवत नाही देऊ. काय काय टाइमपास चालवलाय? देतो थांब. अरे 10वा दिवस आहे आज. कधी करणार पेरणी? आणि पाईन तंगड्या तोडतोस इकडं. काल मी सगळ्यांना बियाणं वाटायला दिली होती. पाटली ते राहिलेलंच आहे. बियाणं राहिली, शेती करतोय. महिन्याच 10 होतील. गेलं. आणि 5 हिस्से सील पॅकेज आहेत. उपसरपंच हा घ्या तुमचा हिस्सा. हे रे हा कसं आहे, आता समान वाटप झालेलं आहे. उद्यापासून पेरणी सुरू आहे मामा. उद्यापासून पेरणी करणार. शाबास. कशी करणार पेरणी? पाण्याचं काय? भारतरावांची हिरा आहे ना इथं जवळच, मोटार टाकू आणि काढून घेऊ पाणी. तो विषयच नाही ना. कसं आहे, आता स्पर्धा सुरू झालेली, कॉम्पिटिशन. त्यामुळे माझ्या विहिरीचं पाणी मी कोणाला बी देणार नाही. पण असं कसं म्हणून चालल? आम्ही कुठनं आणायचं पाणी? तुम्ही मस्तनात ना, मला काय गेलंय. बरोबर. आयला हे बरं आहे. माझ्याकडून अख्खा वावर नांगरून घेतलं तुम्ही. तेव्हा कुठं गेली होती तुमची स्पर्धा? सांगा. बजा माझा बोळा बजा, तुझं काय प्रॉब्लेम आहे? तुला एकल्याला देते की मी विहिरीचं पाणी. मग आम्ही आमचं काय ते बघून घेऊ भारतराव. तुम्ही बघा काय पाणी. आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा प्रॉब्लेमच आहे. कोण कुणाचं पाणी कधी पळवल काही सांगताच येत नाही. गुड नाईट. कुठे गेला रे? ओ भारतराव, त्या काय तिकडे? इकडे ए काय इकडे तू.
काय काय झालं काय झालं काय झालंय मला सरकं बियाणं देऊन स्पर्धेत आउट करतो मला फुकटात लावायचं कारण नाही चमदी पाकिट शिल्पॅक होती ना मला काय माहित मी काय केलंय अरे काय केलं काय केलंय तुला काय येडं वाटलं मी हा माझे दात काय दुधाचे आहेत भाड्या हा सडकं बियाणं देतोय मला थांब एका म्हणून काय पण बोलणार काय सोड काय यायला काय दोस्तीत कुस्ती अर्जुन सडकं बियाणं दिलंस याला काय अर्थ आहे का आज या ठिकाणी स्पर्धेला बालंट लागण्याची येळ येऊन ठेपलेली आहे रुपालीला कळलं तर स्पर्धा बाद होऊ शकते अशी कशी बाद होईल आम्ही काय केलंय हा ना घेणं ना देणं फुकटचं नांगरून जाणं नाही नाही मी काय म्हणतो आपल्याकडे अजून 4 हिस्से उरले आहेत ते आपण 5 जणांमध्ये वाटून घेऊ पण आपापसात भांडण नको चालतंय की त्यात काय ठरलं तर मग भारतराव 5 हिस्से करायचे नको कशाला कशाला मला नकोच आहे आईला आपली काय इमेज राहिली यार मला सगळं ठेवा तुमच्याकडे मीच परत आउट होतोय मी काय म्हणतो ते होते स्पर्धेत आउट 4 हिस्से आपल्यात वाटून घेऊ ना असं कसं भारतराव और रुसलंय ते त्याला सॉरी म्हणा सॉरी आणि मी वय आपण नाही म्हणत ठरलं मग रुपालीला फोन करून सांगून टाकतो स्पर्धा कॅन्सल म्हणून किसनराव एक मिनिट स्पर्धा बाद होण्यापेक्षा स्वारी म्हणून घ्या हो नाराज आहे तो जो नाराज तो महाराज भारतराव माझं रुपालीचं लगीन व्हावं असं वाटत असेल तर घ्या ना मिटून हा ते विषयच नाही ना काय अर्थ आहे काय पोरी म्हणे रुसायचं है काय प्रॉब्लेम आहे तुझा हे बघ ज्याला आला राग त्याला सॉरी सॉरी हा ऐकला हे जर का तुम्ही मला तुमचं बियाणं देणार असाल तर मी पण तुम्हाला माझ्या हिरीचं पाणी द्यायला तयार आहे आपली टीम आहे ना कुठपर्यंत आली कामं काय पेरणी केली आता बसा बसा रोप येते ना आता अरे हे काय केलंय तुम्ही हा द्या टाकलंय आता पाणी सोडलं की झालं अरे याची एकच बी लावायची असते म्हणजे म्हणजे काय म्हणजे आता मीच सांगायचं सगळं का अरे जरा डोकं लावा थोडी माहिती गोळा करा आता आम्हाला तरी काय माहिती आहे तुम्ही सांगा तसं करतो की हे म्हणजे बरं आहे 3च प्रश्नपत्रिका द्यायची आणि 3च उत्तर लिहून द्यायची तुम्हाला हे सगळं वाया गेलं रे हे चल तू हा याना म्हणजे गाढवानं तू बॉम्बशोध पथकात घेतल्या जर काय नाही तर काय यांच्याकडनं काय होणार आहे का शेती हो ना शेती काय खायचं काम हवे नव्हे बाप जन्मात कधी शेती केलेली नाही अरे देवा म्हणजे आता समजा परत नांगरावं लागल आता आपल्याला तरी काय माहित कुठं गोळा करायची माहिती आता आयला कोणाला विचारायचं राव आता आपल्या ओळखी झुंबर मामा ए तुम्हाला मी आधीच सांगितलेले तुमच्या लग्न बिग्नाचं आपल्याला जमायचं नाही विषयच नाही ना पण मामा आम्ही तेचसाठी आलेलो नाही आमचं जरा वेगळं काम आहे नाही आम्ही सगळे सध्या शेती करतोय म्हणजे तुम्ही सगळे रिकाम टेकडे थांबा भारतराव थांबा अहो आम्ही खरंच शेती करतोय आम्ही बेल पेपरचं पीक घेणार आहे झिरो थांबा थांबा रंगी बेरंगी ढोबळी मिरची आणि त्यासाठी आम्हाला तुमचं मागलं दर्शन पाहिले काय बोलले गोड ना म्हणजे पोरं मार्गी लागलेली दिसते पहिल्यांदा मातीचे 3-3 फुटाचे बेड तयार करून घ्यायचे आणि शेतीचं काम म्हणजे सोपं नाही बरं इथं घाम गाळावा लागतो मातीचे बेड तयार झाले की पॉलिथिन अंथरून 1-1 फुटावर बी लावून घ्यायचं आणि या पिकाला पाणी कमी लागतं जपून द्यायचं बरं का
थोडी थोडी नाही न ग असंच लई भारी वाटतंय. आपण असलं काहीतरी करू. असं कधी वाटलं होतं कर? आणि काम केल्यावर शांत झोप पण लागते. आणि भूक पण लागते काम करून. म्हणजे आधी कसं आपण जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचो, आता भूक लागते म्हणून जेवतो ना. हे सगळं रुपालीमुळे घडतंय. खरंय सूर्या, आयुष्यात बाई लय महत्वाची आहे. म्हणजे आईशिवाय पण एक बाई लागतीच आयुष्यात, जी आपल्याला समजून घेते, 4 समजुतीच्या गोष्टी सांगते. म्हणून बायको लय महत्वाची आहे. ए भारतराव, कुठं हरवलंय? ए यक यक, या चांदण्या जर एकत्र केला ना तर बाण तयार होतोय. बाण. हा रे. नाही आयडिया. नीट बघ. नांगर आहे त्यो. नांगर. हा रे बजा, बराबर आहे. काय मंडळी? अरे मामा गड्यानो, काय एकदम निवांत आज? रुपाली तिकडे परीक्षेला काय गेली, सुट्टीच चालली तुमची सगळी? काय एकदा उद्या मिरच्या आल्या की झालं सगळं. मग येते का? मग कुठं आहे? पलीकडच्या गावामध्ये डान्सचा प्रोग्राम आहे म्हणून. डान्स? नाही न ग, आम्ही रुपालीला प्रॉमिस केलंय. आता शेतीचं काम पूर्ण होईपर्यंत आम्ही कसलंच व्यसन करणार नाही. असं आहे का? कुणीतरी म्हणत होते की लई गच्च आयटम डान्स करणार आहे तिकडं. जाऊ दे, आता काय प्रॉमिस केलं तर मग कशाला तोडताय? घ्या कांबळे, घ्या झोपा आता. काय पण माल लई भारी एकदम. माग काय बघताय? गेले सगळे. माझं नाव संगीता. तुमचं? अगं बया. काय मंडळी, कशी चालली शेती? सूर्या, रम्या, लय हसायचं ना मला. अरे आता बोला ना. अरे आता काय पण दाखवा मला. कुणाला पण घेऊन या माझ्या समोर. अख्खीची अख्खी सनी लावणी आणलीत ना तरी सुद्धा कुणाच्या बापाला घाबरायचो नाही मी. आपलं कसं झालं माहितीये का? अनुभव हीच खात्री, नाहीतर भेटा रात्री. ए काय झालंय काय तुम्हाला? एरंडेल तेल प्याल्यासारखा का चेहरा केलाय तुम्ही? आपल्या पिकावर रोग पडला बाजा. आता कसलं पीक आणि कसलं लग्न. आता बसा बोंबलत. पण एका रात्री तसं काय झालं? लागली आपली. रुपालीला माहिती होतं ह्या मातीत पीक येणारच नाही, म्हणून तिने मुद्दाम आपल्याला हे पीक घ्यायला लावलं. तिला आपल्याशी लग्नच करायचं नव्हतं. हे घ्या. हे राम्या, माझ्या मी भारतराव, हे घ्या. चीअर्स. अरे काय करतोस हे तू? अरे आपलं प्रॉमिस. अरे गेलं प्रॉमिस खड्ड्यात. आणि तुम्ही झाल्या आमची तर वाट लागली तर तुम्ही पण प्या. हे घे, पी. तू पण पी. टाईट करून सोडणार आपल्याला. हे पी पी. काय झाले बघा. आपली झाडं बरी झाली. आईला दारू पेलोर माझ्यासारखेच टवटवीत एकदम. आपली सगळी पिकं वाचली. सूर्या, रम्या, माझ्या भारतराव, आपली भारी दिसतंय ना आपलं शेत. पण हा वास कसला येतोय?
तुला पण आला ना? चांगल्या क्वालिटीची मिरची आली किती वास मारायला लागते. हो का? BSc ऍग्री आहे मी, हेच शिकलीये. खरं सांगा कसला वास आहे? दारूचा वास आहे हा. तुम्ही दारू पिलात? अगे याने तर ढोसली वर त्यांनी झाडांना पण पाजलेली आहे. नाही ते काय झालं, झाडांवर रोगच पडला आणि मग त्या गोंधळात पाजली, म्हणजे झाडांना पाजली आणि रोगच गेला. त्यामुळं सगळ्या झाडांवर फवारली दारू. म्हणून प्रत्येकाचे 5-5 मार्क कमी केलेले आहेत मी. खोडून टाकते. का? अरे जमलंय रे यांना. बघा ना, म्हणजे तुम्ही तुमचं डोकं चालवून आजूबाजूच्या गोष्टींमधून उपाय शोधला आणि तो सक्सेसफुल पण झाला. हा मग मी आधीपासूनच सांगत आलोय दारूचं महत्व. झालं? लगेच एवढं पण नको हं? परत असं करू नका. आणि एक गोष्ट, आता कुठं विकणार, काय करणार ते पण बघा, म्हणजे झालंच. एक्सपोर्ट क्वालिटी माल पिकवलाय तुम्ही, म्हणूनच आज तुम्हाला सुट्टी. घरी जा आणि आराम करा. देखो हमने यहाँ पे इसी खेत में भोबड़े मिर्चा का पकाया है पीक, अलग अलग कलरफुल. हाँ ये देखो ये कैसा है टेम का एकदम. ठीक आहे, मी 2 दिवसात येऊन पाहणी करून जाईल. मराठी आहे. हाँ नमस्कार उपसरपंच टेकवडे बार. पण मेरे अकेले काच नाही, तुम्हाला आमच्या 5 जणांचं पीक घ्यावं लागलं. क्वालिटी चांगली असेल तर घेईनच नाही. भेटू खायला या आयपॅडचा असं पण उपयोग होतो म्हणजे. नाही तर काय, इतके दिवस नुसते मारामारीचे व्हिडिओ बघत बसले होते. चला सुट्टी मिळाली घर जमा आता. चल रे बजा चल. नाही तुम्ही वा पुढं, मी नंतर येतो. तुझं काय प्रॉब्लेम आहे? 0 तू 0. चल चला बघ. बिग बॉस संपलं. इथे मिरच्या ठेवून जा. मला मिरची दे. काका, हे बघा मी दोघेही पास झालोय. पास झाला? अरे वा 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 वा. अभिनंदन. हे का माझी गुणाची पोर. हे मंगल साखरांग पटकन. वा. अरे वा. पाऊस पडायला लागला. पाऊस आपली सगळं पाणी साचलं इकडे. सगळं पाणी मी तिकडे तोडलं म्हणलं आणि पाणी वाहून जायला लागलं. पाऊस थांबला. पाऊस थांबला
हे बजा तुझ्यामुळे वाचलो आपण हा? बजा फार नुकसान नाही ना झालंय हा सगळं ठीक आहे ना थँक्यू रुपाली. खरंच थँक्यू रुपाली. मला थँक्यू कशासाठी तुझ्यामुळे आज आम्हाला कळलं आई होणं काय असतं ते. मग तुम्हाला हे पण कळलं असेलच की आई समोर आईचं लेकरू पडताना तिचं काय होत असेल. कालपर्यंत जे तरुण झिरो होते तेच तरुण आज हिरो झाले. तुम्ही बघताय की टेकवडे गावच्या या तरुणांनी आपल्या समोर एक नवीन आदर्श ठेवलाय. त्यांनी एक्सपोर्ट क्वालिटीच्या बेल पेपर्सचं विक्रमी उत्पादन करून 3 लाख रुपये प्रत्येकी असा नफा मिळवलाय आणि आता ते त्यांच्या मिरचीचं नाव रुपाली मिरची असं ठेवणार आहेत. लग्नच काय करायचं आता बोंबली की लग्न अहो सगळ्यांचं सेम उत्पन्न आहे. हे असं कसं लग्न करायचं ठरलंय ना? ठरलं म्हणजे ठरलं म्हणून काय झालं एकदम 5 जणांशी लग्न करायला काय ती आम्हाला चालते चालतंय रे. डन करून टाकायचं. काय डन करून टाकायचं. हे किसन्या आता गेलं गेलं गेलं. रुपे हे आपल्या जमिनीचे कागद आज माझ्या हातात आहेत. अगं पण कशाच्या बदल्यात हा रुपे तू इथनं निघ. खरं सांगतो तू निघ इथनं नाहीतर हे लांडगे काय तुला सोडणार नाही. तू आणि सूरज पळून जाऊन लग्न करा जा कुठेतरी निघून. खरंच नाही म्हणजे सुरुवातीला माझ्या पण डोक्यात जात आली होतीच. त्याला मारायला माणसं पाठवली होती मी पण तोच तुझ्यासाठी लायक आहे. याला जातीपातीच्या पलीकडे कर्तृत्वाची गोष्ट असते का नाही. नाही शेवटी माणसाची योग्यताच महत्वाची. हे रुपे निघ तू. खरं सांगतो तुला. नाही काका मला पळून नाही जायचंय. अगं बाई ऐक रुपाली ताई कोण आहेस तू बाळा हा काय नाव आहे तुझं. रुक्मिणी. रुक्मिणी रुक्मिणी भारतराव झेंडे मुलगी आहे माझी आणि माझी बायको लक्ष्मी. एवढी चांगली बायको सोन्यासारखी पोरगी आहे मला. गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मी. आपण नाही तुझ्याशी लग्न करणार. चला रे सांगा आपला आपला. मी संगीतानं दिला ना आपल्याला कॉन्फिडन्स. आता तिला विसरून कसं चालेल. बाबा लग्नाला नाही म्हणतात पण मी संगीताशीच लग्न करणार. हा बजा. कोण संगीता. तू परीक्षेला गेलतीस तेव्हा मी इकडं संगीताचा पेपर सोडवला. बोर्डात आलाय. बोर्डात तमाशाच्या बोर्डात तमाशाच्या रात्रीच ह्या चिंतीची झाली मारामारी. रुपाली हा माझा वयाचा दाखला खरा. कायद्यानुसार मी तुझ्याशी लग्नच करू शकत नाही. नाही तर खरंच केलं असतं. आता 21वा बर्थडे झाला मग बघू. आता काम करायचं पैसे कमवायचे पोरी विरवायच्या आणि लताई म्हणायचा. आणि ते झुंबर मामा आलते तर ते म्हणले पाळण्यात ठरल्याप्रमाणेच शीताचं आणि गीताचं तुमच्याशी लगीन लावून देऊ. मामा म्हणले प्रगतशील शेतकऱ्याचे प्रगतशील जावं. मी तर मामांना म्हणलेलंच आहे का आपलं कल्चर ऍग्रिकल्चर. अरे हो तुला एक सरप्राईज आहे. बाहेर ताट कळला असेल. हाय सूरज आमच्या मंडळीनं आणायला गेलो होतो ना तेव्हा फाट्यावर उभा होता
आपल्या सगळ्यांना फाट्यावर मारून पुण्याला चालला होता. धरून आणलाय त्याला. काय सूरजराव, रुपालीला कोणतं फुल आवडतं? गुलाब होय? फळ कुठलं आवडतंय? जांभूळ. खायला काय आवडतंय? पाणीपुरी. बरीच माहिती आहे तुला रुपाली बद्दल. हा मग तुझ्याविषयीची सगळी माहिती यानं आम्हाला पुरवली. होय काय? हा. ह्याच्या मायला ह्याच्या. मग काय सूरजराव, करताय का नाही आमच्या रुपालीशी लगीन? हो, पण तिने आधी ट्रेनिंगला जायचं, कृषी अधिकारी व्हायचं, आणि मग तिचं तिनेच ठरवायचं. वा वा वा. याला म्हणतात चॉईस. बघितलं का बायको? एक नंबर.